पोएमचं ॲप्रिसिएशन तुमचे संपूर्ण मार्क खाते का इंग्लिशच्या पेपरमध्ये? भीती त्याचीच असते प्रत्येकाला, की पोएमचं ॲप्रिसिएशन दादा 5 मार्काला आहे. पण आता हा ॲप्रिसिएशनचा टॉपिक तुमच्यासाठी सोपा करतो आणि उद्याच्या पेपरला पोएम कोणती येणार आहे, हे मी तुम्हाला आजच सांगतो. पण आजच सांगण्यासाठी कदाचित ह्या व्हिडिओमध्ये बघूया, नाहीतर मग समजून जाल कुठे भेटेल एकच पोएम जी पेपरला येण्यासारखी. सुरुवात करूया या टॉपिकला ॲप्रिसिएशन ऑफ पोएमला. कसं लिहिलं गेलं पाहिजे, किती मार्कासाठी कोणती गोष्ट आपल्याला भेटू शकते आणि का आपण पाठ करून ही गोष्ट तसल्या तशा पेपरमध्ये उतरवल्यानंतर हे 5 मार्क संपूर्ण खिशात येतील. कारण 5 मार्काबरोबर 1% वर्णन आहे. 5 मार्क जेव्हा तुला भेटतात तेव्हा समजायचं 1% तुझी गणित म्हणजे टक्केवारीचं गणित वाढले. ॲप्रिसिएशनची सुरुवात करताना मला एक गोष्ट तुम्हाला आधी सांगायची आहे, की प्रॉपरली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे 5 मार्क म्हणजे तुम्हाला 1% देऊ शकतात. सुरुवात करूया मार्किंग स्कीम सोबत. काही गोष्ट ब्लर आहे, काही गोष्ट तुम्हाला प्रॉपरली समजेल. तर मी इथे आहे तुम्हाला सांगायला. टेन्शन काय घ्यायचंच नाही. स्क्रीनशॉट काढायचे असेल तर काढू शकता. नाही काढायचे नका काढू. द टायटल ऑफ द पोएम खूप महत्वाचं आहे. पोएमचं टायटल लिहिणं अतिशय गरजेचं आहे कारण त्याला सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासनाने अर्धा मार्क दिलाय. पोएट म्हणजे कवी, त्याच गोष्टीचा त्याला अर्धा मार्क दिलाय. कवीचं नाव स्पेलिंग मिस्टेक न करता स्पेलिंग मिस्टेक न करता कवीचं नाव पाठ करायला सुरुवात करा. मी एकच पोएम, एकच कवी पाठ करायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपला क्लास एआय दादाचा ॲप डाउनलोड करावा लागेल. 7 एआय दादाचे प्रेडिक्टेड पेपर्स त्यामध्ये रेडी आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं ही सुविधा फ्रीमध्ये असेल का? जर टीमने ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या स्पेसिफिकली खूप अॅनलाईज करून पेपरच्या जर बनवल्या असतील, पुरावा आहे YouTubeवरती, पुरावा बघ आणि मग ठरव. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं रायमिंग स्कीम जे आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. पुढे गेल्यानंतर फिगर ऑफ स्पीचला तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे आणि त्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया कमीत कमी 2 ते 3 लाईनी हव्यात त्याला 2 मार्क दिले. खूप महत्वाची गोष्ट आहे. इथे 2 ते 3 लाईनी दिल्यात याचा अर्थ सेंट्रल आयडियाला किंवा थीमला तुम्हाला 2 ते 3च लाईन लिहायच्यात का? नाही. तुम्ही कमीत कमी 5 ते 6 लाईन्स तुमच्या शब्दांमध्ये लिहायच्यात. पण दादा आम्ही चुकतो, ग्रॅमॅटिकली आमचे चुकीचे वाक्य तयार होतात आणि भीतीपायी आम्ही चुकीच्या स्पेलिंग सुद्धा लिहितो. टेन्शन नॉट. मी ॲपवरती सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. 7 एआय दादाची प्रेडिक्टेडची रील पेपरची म्हणजे जे 7 पेपर्स आहेत त्याची रील आणि शॉर्ट्स तुम्ही खूप बघितले. पण दर टायमाला तुम्ही त्या गोष्टी डोक्यात घेतल्याच नाही. अरे भाई हा काय आहे आणि काय प्रॉपर आहे नुसता नुसते हे रील्स. पण एक सांगेल मी, ही संधी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेली आहे. सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. कदाचित जर लिंक बंद झाली आणि 7 एआय दादा पेपर नाही भेटले, तर प्रॉब्लेम तुमचा अजून क्रिएट होणार आहे. मी तुम्हाला सांगतोय. तोंडापुढे हिंदी, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 चे पेपर, इतिहास, भूगोलासकट येत आहेत आणि दर टायमाला तुमचा खेळ खोळंबा होणार आहे. तर आत्ता लक्षात घ्या, एक अशी गोष्ट पाठ करायची जी 2026च्या पेपरला इंग्लिशच्या येणार म्हणजे येणार. ते ॲपवरती अपलोडेड आहे. कदाचित मी शेवटी सुद्धा त्या टॉपिकचं वर्णन करेन. पण बघूया तुम्ही किती चांगले प्रॉपरली करताय. सिलेक्टेड पोएम जे येणारच यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल आणि मी एक सांगतोय 13 वर्षाच्या या संपूर्ण प्रवासानंतर 10वीच्या परीक्षेची पहिली पायरी तयार होते. म्हणजे आपली पहिली पायरी आयुष्याची. तर मी पालकांना हेच सांगेल, की रिस्क घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवा. पुरावा बघून ती गोष्ट विकत घ्यायची की नाही. 7 एआय दादाचे प्रेडिक्टेड पेपर्स, एआयचे प्रेडिक्टेड पेपर्स घ्यायचे की नाही तुम्ही ठरवा. पण ही संधी जाऊन देऊ नका. साहजिक आहे पैसे कमवणं अवघड आहे, हे कष्टाचे आहे. पण याची राइट इन्व्हेस्टमेंट राइट जागी जर होत असेल, तर मी तुम्हाला सांगतो याचा मोबदला तुम्हाला भेटल्याशिवाय कधीच राहणार नाही. मोबदला 100 आणि 100% भेटणार. कारण मी एकच गोष्ट शेवटी सांगेल, या कलियुगामध्ये माणसावरती विश्वास ठेवू नका, पण कागदावरती विश्वास नेहमी ठेवा आणि प्रोसेस म्हणजेच त्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवा. ज्या प्रक्रियेमधून आपले 7 एआय प्रेडिक्टेड पेपर बनले आणि बऱ्यापैकी बोर्डाला पेपर जे झालेत आतापर्यंत 12वीचे आणि 10वीचे सेम टू सेम प्रश्न त्याच्यामध्ये पडत आहेत. तर साहजिक आहे हा पुरावा काफी आहे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्यासाठी माझ्या बाजूने. पण आता खेळ तुमच्या मैदानात आहे. मैदानात तुम्हाला राहायचंय, टिकायचंय की नाही तुम्ही ठरवा. पेपर झाल्यावरती तोच निकाल बघताना उजव्या कोपऱ्यामध्ये खाली बघताना मनामध्ये शंका निर्माण नाही झाली पाहिजे. अरे दादा ओरडून सांगत होता, की 7 एआय दादाचे प्रेडिक्टेड पेपर्स घ्यायला लागत होते. पण मी माझी संधी गमावली आणि ही परीक्षा जी 13 वर्षांनी आपल्याला लाभली, त्याच्यामध्ये मला सिद्ध करता नाही आलं. तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूया आपल्या पहिली पोएम अ टीनेजर्स प्रेयर. ओके, ही पुस्तक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 3 पान नंबरवरती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मला ती द्यायची टायटल. टायटल नंतर सेमिकोलन खूप गरजेचं आहे. 2 डॉट असणं अतिशय गरजेचे आहेत. कारण मी सिक्रेट व्हिडिओ देखील ॲपवरती टाकलेला आहे. सिक्रेट व्हिडिओ म्हणजे असा व्हिडिओ ज्यामध्ये 2026चा पेपर संपूर्णपणे डिस्कस केला जातो. मोस्ट आय-एम-पी हे अतिशय लक्षात असू द्या. 2 डॉट अ टीनेजर्स प्रेयर. सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्ही जर प्रॉपरली पाहिलं तर 2 इन्व्हर्टेड कॉमास सुद्धा वरतून आलेले आहेत आणि हे इन्व्हर्टेड कॉमास खूप खूप महत्त्वाचे आहेत. कारण हे इन्व्हर्टेड कॉमास त्यांना हायलाइट करतात. नेम ऑफ द पोएट, सेमिकोलन पुन्हा आले, जे मॉर्से खूप महत्त्वाचे.
रायमिंग स्कीम 2 सेमिकोलॉन. द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ABCB आणि त्यानंतर फुल स्टॉप. ABCB लिहिताना परत एकदा इन्व्हर्टेड कॉमा झालेले आहेत. खूप बारकाईने मी प्रत्येक गोष्ट बघतो आणि ह्या महाराष्ट्रामधले टॉपर घडवतो. सगळ्यात महत्त्वाचं, विश्वास नसेल तर माझे सगळे व्हिडिओज आधी खूप बघा. आताच नाही तर गेल्या 2-3 वर्षापासून तुम्हाला व्हिडिओ सगळे भेटून जातील आणि प्रॉपरली तुम्ही सगळं पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर या प्रोसेसवरती आणि ह्या माणसावरती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. पुढे गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फिगर ऑफ स्पीच आलेले, परत सेमीकोलन आले. फिगर ऑफ स्पीच तुमचं जे आहे एपोस्ट्रॉफी, कॉमा, इन्व्हर्जन, कॉमा, मेटाफर. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी 3 लिहिलेत, पण तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षित आहे आणि मी तुम्हाला सांगतो ॲपवरती मी फक्त एकच फिगर ऑफ स्पीच टाकले. कोणती पण पोएम उद्या एक शब्द लिहायचा आणि हा तुमचा 1 मार्क कोणीही घेऊ शकत नाही. पुढे गेल्यानंतर थीम आणि सेंट्रल आयडिया. म्हणजे सगळ्यात पहिलं मला टायटल लिहायचंय, पोएट लिहायचा, रायमिंग स्कीम लिहायची, फिगर ऑफ स्पीच लिहायची. 4 मुद्दे माझे पार्ट असले पाहिजे. मला सगळ्यात पहिलं ॲप्रिसिएशनमध्ये टायटल लिहायचंय. टायटल झाल्यानंतर नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएट झाल्यानंतर रायमिंग स्कीम आणि रायमिंग स्कीम झाल्यानंतर मला फिगर ऑफ स्पीच आणि त्यानंतर मी येतो माझ्या 4-5 लाईनींच्या भूमितीत आणि जे मला अजिबात लक्षात राहत नाही. पण दादाने ॲपवरती अपलोड केले. जाऊन मला एआय दादाचे पेपर्स घ्यायला लागतात आहे. ही राईट इन्व्हेस्टमेंट आहे माझ्यासाठी आणि कदाचित माझी दिशा पेपरमध्ये आणि टक्केवारीची दिशा, नंबर, आकडे बदलू शकतात. थीम सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ द पोएम स्टार्टिंग किती भारी गेली बघा ना. रायमिंग स्कीम बघा. द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम हे वाक्य आपण दर टायमाला मिस करतो का लिहिताना? हो, मिस करतो म्हणून तर प्रेझेंटेशन तुझं खूप खाली आले. हे वाक्य तुम्ही मिस केलं नाही पाहिजे. यासोबत लेटर एंड डायलॉग एकच पाठ करून जायचा मित्रा आणि तो एक तसाच्या तसा लिहायचा आहे. तो सुद्धा ॲपवरती अपलोडेड आहे. कुठंच तुझे मार्क जाणार नाही. न्यूज रिपोर्ट डिक्टो भाई. तो जो दिलाय ती लिस्ट दिली त्या लिस्टमधून एक रिपोर्ट येणार म्हणजे येणार. हे सगळं ॲपवरती आहे. बाकीचे व्हिडिओज पाहिले नसतील आणि नुसता हाच बघत असशील तर सगळ्यात मोठं नुकसान तर तू आत्ताच केले. उद्याच्या पेपरचा तर विषय वेगळाच आहे. The rhyming scheme of the poem, the theme of the poem is the teenager's dilemma about making the right decisions, comma. The responsibility of the choices falls fully on him or her. A wrong decision may ruin the whole life, full stop. Hence, the teenager in the poem prays to the God for his help and guidance. खूप महत्वाचा एंड किती भारी केलाय ह्या थीम आणि सेंट्रल आयडियाचा. मी नेहमी सांगत असतो की थीम आणि सेंट्रल आयडियाची सुरुवात तर क्लिअर आहे मला की हे वाक्य पाठ करायचंय. द थीम ऑफ द पोएम इज, द थीम ऑफ द पोएम इज, द थीम ऑफ द पोएम इज. हे वाक्य मला प्रत्येक थीम आणि सेंट्रल आयडियामध्ये टाकायचंय. पण त्याच थीम आणि सेंट्रल आयडियाचा शेवट मला एका सुंदर मेसेजनी करायचा आहे, जे मी त्याच्यामधून शिकलोय. इथे प्रॉपरली त्यांनी सांगितलं आपल्याला. काय सांगितलंय? द टीनेजर इन द पोएम प्रेज टू द गॉड फॉर द हेल्प अँड गायडन्स. कारण प्रत्येक पोएमचा एक खूप महत्वाची गोष्ट असेल. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. टायटल बास्केट फुल ऑफ मूनलाइट. इन्व्हर्टेड कॉमा खूप महत्वाचे. सेमिकोलन, नेम ऑफ द पोएट, सेमिकोलन, सुनील शर्मा. रायमिंग स्कीम, देर इज नो रायमिंग स्कीम इन दिस पोएम. खूप महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण मूनलाइट पेपर येईल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय की त्याच्यामध्ये कोणतीच रायमिंग स्कीम नाहीये. हा व्हिडिओ पाहिला म्हणून हे तरी लक्षात आलं, नाही तर वर्षभर काहीच समजत नव्हतं. दिस इज अ पोएम इन अ फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे जिथे रायमिंग स्कीम नसते तिथे तो शब्द लिहिणं अनिवार्य आहे. फ्री वर्स. वर्स शब्दाची स्पेलिंग लक्षात ठेवा. फ्री तर सगळ्यांना माहिती आहे, पण VERSC खूप महत्वाचा शब्द आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये. फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, कॉमा, ॲलिट्रेशन आणि अपॉस्ट्रॉफी कोणतंही एक तुम्हाला लिहिणं अतिशय गरजेचं आहे. पहिले अल्फाबेट्स कॅपिटल वापरणं ला सुरुवात करा. थीम बघूया. द बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आता बास्केट फुल ऑफ मूनलाइट काय म्हणते बघू. सूर्यप्रकाश. सगळ्यांचा चंद्र वाट बघतोय, बरोबर की नाही? आता पण हितला चंद्र बघणं गरजेचं आहे, नाही तर उद्या त्याच चंद्रामध्ये कदाचित मार्क कमी पडतील आणि बेरजीमध्ये टक्केवारी पडेल. बघूया हा चंद्र काय म्हणतोय. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इन द इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड. लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड. एकटं पडलंय ते बाळ. इन अ रिमोट विलेज अनटच बाय मॉडर्न एम्युनिटीज. एका छोट्याशा गावामध्ये जिथे कोणत्याच प्रकारची मॉडर्न सुविधा अवेलेबल नाहीये. द चाइल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ. म्हणजे आधुनिक मॉडर्न लाईफ मधून तो खूप लांब आहे. इवन इज रेमेडी फॉर द प्लाइट ऑफ हिज विलेजर सीम्स क्वाईट इनोसेंट अँड प्ले. म्हणजे विलेजर्सची पण तीच आले, त्याची पण तीच आले आणि ही आहे सेंट्रल आयडिया. सो सगळ्यात महत्वाचं की मी पुढे पुढे खूप पटापट ती सेंट्रल आयडिया घेतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी जी गोष्ट समजेल. नेक्स्ट आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. खूप भारी कविता आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली. वय असतं असं की ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मजा करत असतो, पण एक वय येतं की जेव्हा सगळ्यात महत्वाचं की स्टेटस सुद्धा आपले बदलत जातात. कारण बऱ्यापैकी खूप जण बऱ्यापैकी मरायला सुरुवात होतात. आतून, बाहेरून नाही. बाहेरून खूप चांगले हसत खेळत दिसतात आणि एक वय असं येतं की जिथे सगळ्यात महत्वाचं की स्टेटसवरती एक कॉमन स्टेटस सगळ्यांच्या मुलांच्या आणि मुलींच्या स्टेटसवरती बघायला भेटतं. गॉड्स प्लॅन. देव म्हणेल तसं आणि हा निसर्ग देईल तसं.
हेच मला सांगायचंय, की सगळ्यात महत्त्वाचं संधीचं सोनं एकदाच करता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस देव येऊन तुमचा दरवाजा नाही ठोकणार आहे. आत्ता जर हा व्हिडिओ बघताय आणि माझा आवाज तुम्ही जर ऐकताय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे व्हिडिओज पाहिलेत, एवढं सगळं पाहिलंय, अजून विश्वास होत नसेल म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आत्ता ॲप डाउनलोड केलाच आहे, माहिती आहे मला सुद्धा. फक्त बाय करायचं बाकी आहे. बाय नाऊ बटन, 7 एआयचे प्रिडिक्टेड पेपर्स आणि तुमची टक्केवारी अजून जास्त. बाजूच्या बेंचवरती बसणारा सुद्धा घेतलंय, पण तो काय बोलत नाही. पेपर आल्यानंतर, निकाल लागल्यानंतर तो बोलेल पण आणि त्या टायमाला ही परीक्षा हातून निघून गेलेली असते. आणि मग मग एक वाक्य कॉमन म्हणणार, "माझ्या नशिबात नव्हतं, मरून जाऊ दे. जे नशिबात आहे ते भेटतं." बाळा, संधी आली होती. एवढं सगळं बघत होता, ऐकत होता. सोनं तुला करायला जमलं नाही. यात नशिबाला का दोष देतोय? जिथे 90 पडू शकत होते, तिथं तुला 90 पडलेच नाहीये. बरोबर की नाही? 95-97 वाल्यांनी तर ती गोष्ट घ्याच. कारण ती कदाचित तुमची संधी बदलणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. कदाचित उद्याच्या पेपरला हेच भेटेल. स्क्रीनशॉट काढणं खूप गरजेचं असतं माहिती आहे का? चालू लेक्चरच्या पी-डी-एफ भेटतील, नाही भेटतील, नाही सांगता येत. पण पण स्क्रीनशॉट एक अशी गोष्ट आहे, की ती बऱ्यापैकी आपल्याला भेटणारच आहे आणि आपण ते रिव्हिजन करताना सुद्धा वापरू शकतो. आलं की नाही लक्षात? चला मग पुढे बघूया. ओके. सो इथे यू स्टार्ट डाइंग स्लोली. ओके. नेम ऑफ द पोएट पॅबलो नेरुडा. रायमिंग स्कीम देर इज नो रायमिंग स्कीम म्हणून याला आपण फ्री वर्स म्हणतो. सेम टू सेम पुन्हा एकदा खाली आले मूनलाईट मधून. फिगर ऑफ स्पीच, एपोस्ट्रॉफी, रिपिटेशन आणि अँटिथेसिस हे तुम्हाला बऱ्यापैकी बघायला भेटतात आहे आणि तुम्ही हे बऱ्यापैकी बघितले पाहिजे. नेक्स्ट थीम आणि सेंट्रल आयडियावरती आपण थोडासा फोकस करूया आणि बघूया की हे काय आहे. The theme of the poem is, in short, is like this: life must flow and renew itself at every moment of its being. We live fully only when we enrich ourselves with new knowledge, wide experience and fresh emotion. म्हणजे स्वतःला बऱ्यापैकी प्रोत्साहन देण्यासाठी ही कविता आहे. Daring encounters and existing challenges. If you settle for a life that is stagnant, एका जागेवरती असेल आणि तीच गोष्ट तुम्ही जर वारंवार करत असाल, तर we start dying slowly instead of living the life. म्हणजे प्रत्येक वेळेस जर तीच गोष्ट तुम्ही सतत करत आहात, रिपीटेडली करत आहात, तर तुम्ही बोर होणार आहात आणि तुम्ही बोर होणार आहे म्हणून तुम्ही बऱ्यापैकी आतून खचत जाणार आहात. मग ही गोष्ट तुमच्या आयुष्यात पण देखील होतीये, जी गोष्ट वारंवार तुम्ही करताय. बोरिंग टास्क आहे. जर त्याला तुम्ही प्रॉपरली नव्या युगाने, नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि नवीन पाथने जर सुरू करत नसेल, तर साहजिक तुम्ही बोर होणार आहे आणि तुम्ही स्वतःला आतून संपवत जाणार आहे. पुढे जाऊया पुढच्या कवितेकडे. नेक्स्ट आहे द ट्विन्स. हो, द ट्विन्स. द ट्विन्स हेनरी एस लीग. Rhyming scheme, the rhyming scheme of the stanza of the poem is A, B, A, B, C, D, C, D. इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये प्रॉपर लिहिलेलं आहे. फुल स्टॉप आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे की इन्व्हर्टेड कॉमा, सेमिकोलन ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच डिस्कस केलेल्या आहेत. फिगर ऑफ स्पीच, एलिट्रेशन आणि हायपरबोल खूप महत्वाचं आहे. थीम आणि सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम फेस बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. जे ट्विन्स एकसारखे दिसतात, जी मुलं घरामध्ये एकसारखे दिसतात, त्यांना सुद्धा प्रॉब्लेम असतात. मग कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते ह्या कवितेमध्ये त्यांनी डिस्कस केलेले आहेत. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत मी इथे थोडंसं माझं लाइटिंगचं काम करून घेतो. बरोबर की नाही? साहजिक आहे व्हिडिओ तर थांबू शकत नाही. आय-एम-पी द्यायचे आणि पुन्हा व्हिडिओ थांबवला तर साहजिक स्टार्टिंग पासून शूट करावं लागेल. पण तुम्ही स्क्रीनशॉट तोपर्यंत नक्की काढून घ्या. ओके ना? ठीक आहे ना? सुरुवात करू मग काय टेन्शन आहे? सो ट्विन्सला सुद्धा प्रॉब्लेम होतो बऱ्यापैकी. बरोबर की नाही? येस. नेक्स्ट. ऑल द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड. एवढे जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात ते दॅट दे क्रिएट ह्युमरस इफेक्ट. स्टील द पोएट अचीव्स अ बॅलन्स बाय मेकिंग द रीडर बिलीव्ह ॲट लीस्ट फॉर अ शॉर्ट टाइम द वे ऑफ थिंकिंग ऑफ हिज आर्ग्युमेंट. म्हणजे कविता जो कवी आहे तो बऱ्यापैकी तिकडे तुम्हाला घेऊन जातोय. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कसे लहान करता येतील आणि बऱ्यापैकी समोरच्याला सुद्धा कसा इंटरेस्ट तयार होईल याकडे ते घेऊन जातात. नेक्स्ट इफ. कवितेचं नाव किती छोटे. इफ. टायटल कवितेचा इफ. नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग.
रायमिंग स्कीम. द रायमिंग स्कीम फॉर द फर्स्ट स्टांजा इज, पहिल्या स्टांजाचा वेग आहे. द रायमिंग स्कीम ऑफ द सेकंड अँड थर्ड स्टांजा इज वेग. म्हणजे ज्या पोएमचा संपूर्ण जर रायमिंग स्कीम अख्ख्या कवितेची मॅच होत नसेल, तर सगळ्यात महत्वाचं तुमचं काम काय? तुमचं काम आहे की तुम्ही बऱ्यापैकी प्रत्येक स्टांजाची तिथे रायमिंग स्कीम लिहिली पाहिजे. ही तुमच्याकडून चूक झाली नाही पाहिजे. ही जर चूक झाली तर कदाचित तुम्ही संपूर्ण मार्क तुमच्या धोक्यात घालणार आहात. ओके. नेक्स्ट पुढे फिगर ऑफ स्पीच काय? अँटिथेसिस, टॉटॉलॉजी, पर्सॉनिफिकेशन आणि अॅनाफोरा. तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामधला एक लिहू शकतात. मी आपल्या पुढच्या गोष्टीला थीम आणि सेंटर आयडिया तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, काय हरकत नाहीये. द वर्ल्ड इज माइन, याची आपण नक्की आपण करू. खूप महत्वाची गोष्ट आहे. द वर्ल्ड इज माइन. द वर्ल्ड इज माइन, जॉय लवलेट, क्राफोर्ड. फर्स्ट अँड द सेकंड अँड द थर्ड स्टांजा खूप महत्वाचं. आणि शेवटच्या स्टांजाची जी रायमिंग स्कीम आहे ती वेगळी आहे. फिगर ऑफ स्पीच, एपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन तुम्हाला जी लिहायची तुम्ही लिहू शकता. आणि थीम आणि सेंट्रल आयडियावरती खूप काम करू. खूप भारी कविता आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट वी मस्ट काउंट अवर ब्लेसिंग. आशीर्वाद खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा पण तुमच्याकडून चुका होतात ना, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या चुकांचं संपूर्णपणे ज्या पण गोष्टी असतील त्या भरून निघण्यासाठी आशीर्वाद लागणार आहे. आणि आशीर्वाद एवढे भारी पाहिजे तुम्हाला की जेणेकरून तुमचं संपूर्ण काम होणार एकाच जागेवरती आणि सगळ्या गोष्टी तुमच्या हाती लागणार. खूप काही गोष्टी आपल्याकडून अचूकपणे घडत असतात, पण त्यांची भरपाई फक्त आशीर्वाद म्हणजेच ब्लेसिंग्स करू शकतात. टू बी ग्रेटफुल टू द गॉड गुड थिंग्स रादर दॅन कंप्लेनिंग अबाउट द थिंग्स विच वी थिंक वी लॅक. आपल्याकडे जे नाहीये त्यावर चर्चा करण्यापेक्षा जे नाहीये ते मिळवणं आणि त्यानंतर त्याच्यासाठी प्रार्थना करणं अतिशय गरजेचे. वेन वी आर थँकफुल टू द गॉड फॉर ऑल द गुड थिंग्स वी आर एंडोर्ड विथ. देवाला ज्या गोष्टी तुमच्या काय त्यासाठी तुम्ही खूप थँकफुल आहात. द वर्ल्ड अँड इट्स जॉय आर आवर्स. बाकीच्या सगळ्या गोष्टी मग आपोआप आपल्या होऊन जातात. देन वी चेरिश द थिंग्स विच वी ऑफन टेक फॉर ग्रांटेड अँड फाइंड नो रिझन फॉर कंप्लेनिंग. मग आपण कोणतीच कंप्लेंट देवाकडे करत नाही. ओ कॅप्टन माय कॅप्टन, खूप महत्वाची. ओ कॅप्टन माय कॅप्टन वॉल्ट व्हाईटमॅन, सॉरी विटमॅन. रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज खूप महत्वाची. रिपिटेशन, टॉटॉलॉजी, सेंट्रल आयडिया तुम्ही करू शकता आणि बऱ्यापैकी आयएमपी आहे. सो ज्या ज्या गोष्टी मी जेव्हा जेव्हा आयएमपी म्हणतो त्या त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली स्क्रीनशॉट काढायला मी टाइम सुद्धा देतो, पण तुम्ही बघत नाही. फाईल कुठे भेटेल मी ऍपवरती सांगेल, पण ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं नाही. 7 एआय प्रिडिक्टेड पेपर्स जे डिक्टो पेपरला येणारे ते सुद्धा दिले, पण त्यावर तुमचा विश्वास नाही. या सगळ्या गोष्टींना संधीचं रूप म्हणायचं की देवाने दिलेलं वरदान म्हणायचं किंवा मी केलेला प्रयत्न म्हणायचा, पण या सगळ्यांमध्ये तुमचं काही अद्याप मध्यात तुम्ही बसत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं ऍप फोनमध्ये आहे, व्हिडिओ युट्यूबवरती चाललेला आहे, मोबाईल हातात आहे, संधी संधी समोर दिसते, पण आपल्याला ऍक्शन घ्यायची नाही. वेळ निघून गेल्यानंतर तेच गुलाबी मार्कशीट आपल्या घरी येणार आहे शाळेतून आणि त्याच गुलाबी मार्कशीटवरती जे टक्केवारी आपल्याला पाहिजे होती ती पडणार नाहीये. आणि त्या टायमाला हाच चेहरा, हाच दादाचा चेहरा आणि त्या एआय दादाचं नाव कानामध्ये गुंजणार आहे. यार ते घ्यायला लागत होतं. काय झालं असतं त्या 999ने? कारण बाय नाव बटनवरती फक्त क्लिक करायचं होतं आणि सगळं समोर एका सेकंदामध्ये ओपन होणार होतं. किती छोटीशी गोष्ट करायची होती, पण तरी सुद्धा ती आपल्याला जमली नाही. सिक्रेट व्हिडिओ फक्त 10 मिनिटाचा दादाचा होता. ओपन करून फक्त ऐकायचा होता. अख्खा पेपरचे सगळे आयएमपी एका व्हिडिओ समजले असते. दादाची सिक्रेट पीडीएफ जी 12 ते 8 तास अगोदर येते, ती पीडीएफ कदाचित येणाऱ्या 8-10 तासानंतरच्या पेपरच्या आयएमपी देऊन जाते. पण काय माहिती का, कधी-कधी काही गोष्टी सहज भेटतात. पण त्याचं मूल्य ती गोष्ट गेल्यानंतर आणि वेळ संपल्यानंतर कळते. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात झालं पाहिजे. नाहीतर ह्या निसर्गाला कोण पूजेल आणि त्या देवाला कोण प्रार्थना करेल? हा निसर्ग बनलाच त्यासाठी. तुम्ही झुकले पाहिजे आणि तुम्ही नेहमी झुकणारच. कारण वेळ नेहमी याची असते. संधी तुम्हाला दाखवत असतो, पण तुम्हाला ॲक्शन घ्यायची नसते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लेटर डायलॉग तर डिक्टो दिलाय. ॲप्रिसिएशनसाठी सुद्धा जावं लागेल. आणि सगळं जर भेटतंय, तर इंग्लिशला मार्क जातच नाहीये ना. का नाही टॉपर बनू शकत? एकदा विचार करून नक्की बघा.